सगळ्यात तुमचा कंटाळवाणा प्रकार रॅकिंगच आहे। त्याला आनंदी बनवण्याचं काम आपण ह्या 3 मशीनद्वारे देतो। हां इझी माणसाला 12-13 किलो वजन आहे। ओके इझिली ऑपरेट करू शकतो। वेळेची बचत होणार आहे तुमची। लिटर कंडिशन चांगली राहणार आहे। ओके एकदा लिटर कंडिशन चांगली ठेवली तर आपोआप तुमचे रिझल्ट पण चांगले येतात। नवीन भाग आहे पोल्ट्री मध्ये ऑटोमेशन आणलंय किंवा आणताय, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी नवीन तुम्ही तुमच्या पोल्ट्रीमध्ये इन्क्लूड करतात ते इंडस्ट्रीमध्ये रॅकिंग हा जो नावाचा जो प्रकार आहे त्याच्याविषयी आज या ठिकाणी माहिती बघणार आहोत। प्रत्येक फार्मरच्या सकाळी उठल्यानंतर एकच डोक्यात असतं की आज आपल्याला रॅकिंग करायची, रॅकिंग कशी करणार आहे। तुमच्याकडे असतात एक मोठी दांडी असते, त्याला आडवी पास लावलेली असते आणि ते तुम्ही 15 वर्षापासून तोच प्रकार यूज करताय। या ठिकाणी तुमच्याकडे हे मशीन आहे बघा, नवीन मशीन आहे, बॅटरीवर चालणार आहे आणि जास्त लोड नाहीये। हे बघा एकदम हलकं आहे, एकदा चार्जिंग करा 5 तास तुम्ही रॅकिंग करा। 10,000 पक्ष्यांचा पोल्ट्री फार्म राहू द्या किंवा 30,000 पक्ष्यांचा पोल्ट्री फार्म राहू द्या, एक माणूस तुमची रॅकिंग करून सकाळी 7ला बे लागला तर 9 वाजेपर्यंत पोल्ट्री फार्मच्या बाहेर जाणार आहे। या ठिकाणी हे जे मशीन आहे धाडा 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 किती रॅकिंग करून घ्या तुम्ही, वल्ला असू द्या, वाळेला असू द्या, त्याच्यात केक झालेला असू द्या, तुमचं हे मशीन तुमचं तूस एकदम बारीक करूनच त्या ठिकाणी थांबणार आहे। याची कॉस्ट तुम्हाला मी व्हिडिओमध्ये शेवट सांगतोय। दुसरं एक मशीन आहे, तुम्हाला बॅटरीवरती भरोसा नसेल तर या ठिकाणी हे एक मशीन आहे, पॉवर ब्रेकर म्हणतात याला। हे तुमच्याकडे पोल्ट्री फार्म मध्ये, ओपन पोल्ट्री फार्म मध्ये, एसी पोल्ट्री फार्म मध्ये तुम्ही वापरू शकता। बिंदास धरायचं आहे आणि असं लोटायचंय, परिपूर्ण तुमचं तूस आहे ते बारीक करणार आहे। त्या ठिकाणी तुम्हाला पक्ष्यांना इजा नाहीये, तुमच्या पोल्ट्री फार्मला इजा नाही। काही काही महाभाग म्हणतील की आमचा कोबा फुटेल, मित्रांनो कोबा फुटायसाठी नाही, फक्त तूस बारीक करण्यासाठी हे मशीन आहे। ओके, आणि तिसरं एक मशीन आहे जे आता बऱ्याच पोल्ट्री फार्मवर दिसतंय मला। हा जो प्रकार, हे जे मशीन आहे बऱ्याच पोल्ट्री फार्मवर आहे। जुन्या जमान्यातले तुमचे रॅकिंगचे सगळे हत्यारं सोडून द्या, ह्या तिन्हीपैकी कुठलंही एक मशीन घ्या, तुमच्या पोल्ट्री फार्म मधले रॅकिंग करा आणि पोल्ट्री फार्म हा जो व्यवसाय अगदी सोपा आणि चांगला होईल याकडे लक्ष द्या। जुन्या पद्धतीचे जे काही तुमच्याकडे रॅकर वगैरे आहेत ना, काही काही महाभाग तर माळपावड्याने रॅकिंग करताय। मित्रांनो जमाना बदललाय, नवीन गोष्टी आल्या आहेत, त्या पद्धतीने तुम्ही सुरुवात करा। हे बॅटरीचं घ्या, पॉवर रेकर घ्या किंवा हे घ्या, पण तुमच्या पोल्ट्री फार्म मध्ये जे काही रॅकिंग नावाचा जो प्रकार आहे तो आनंदी बनवा। सगळ्यात तुमचा कंटाळवाणा प्रकार रॅकिंगच आहे, त्याला आनंदी बनवण्याचं काम आपण ह्या 3 मशीनद्वारे करणार आहोत। तिन्हीपैकी कोणतं चांगलं आहे ते, त्याचे बेनिफिट काय वाटतं? कमी वेट येते तो। इझी माणसाला 12-13 किलो वजन आहे। ओके, इझिली ऑपरेट करू शकतो। नाही कोंबड्याला काही इजा काहीच नाही, इजा व्हायचा काही संबंध येत नाही। पक्षी जातो त्याचा वेगळा होऊन जातो। ओके, अडचण नाही। फार्मरांनी वापरायला पाहिजे का? वापरायला पाहिजे। काय फायदा वापरून सगळं वेळेची बचत होणार आहे तुमची। लिटर कंडिशन चांगली राहणार आहे। ओके, एकदा लिटर कंडिशन चांगली ठेवली तर आपोआप तुमचे रिझल्ट पण चांगले येतात। ओके, आणि इझी आहे, खूप कमी वेळेत कमी मेहनतीत हा साध्य होतंय। मित्रांनो हा ऑटोमेशनचा नवीन भाग आहे। पोल्ट्री मध्ये ऑटोमेशन आणलंय किंवा आणताय, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी नवीन तुम्ही तुमच्या पोल्ट्रीमध्ये इन्क्लूड करतात ते महत्वाचं। मला आतमध्ये तुम्ही जे काम करतायत ना त्याच्यात आधुनिक काही गोष्टींचा वापर तुम्हाला त्या ठिकाणी करावा लागणार आहे, त्यावेळेस तुम्हाला ती पोल्ट्री सुखकर होणार आहे। बरोबर आहे? आवडल्यास लाईक करा, दुसऱ्याला पाठवा, आणि तुम्हाला याच्यापैकी कुठलाही एक रॅकिंग मशीन पाहिजे असेल तर खाली तुम्हाला स्क्रीनवरती नंबर देतोय, कॉल करा आणि तुम्हाला त्याची संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी मिळणार आहे। धन्यवाद।